मंडळी, मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन मास सुरू झाला आहे। फाल्गुन मासात विविध सण व्रते केली जातात। याच फाल्गुन महिन्यातील शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थीचे व्रत आहे। गणेश व्रतांमध्ये विनायक चतुर्थीचे व्रत शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे। मराठी वर्षातील ही शेवटची फाल्गुन विनायक चतुर्थी असल्यामुळे आवर्जून व्रत करावे आणि वर्षभरात बाप्पाने आपल्यावर केलेल्या कृपेसाठी कृतज्ञता व्यक्त करावी। गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे। गणपती बुद्धीची देवता आहे। गणपती ही वैश्विक देवता आहे। प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी व्रत आवर्जून केले जाते। गणपतीची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी, कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थीचे व्रत केले जाते। विनायक चतुर्थी पुण्यप्रद मानली गेली आहे। फाल्गुन विनायक चतुर्थीचा सोपा व्रतविधी घरच्या घरी केला जाऊ शकतो। उद्या शनिवार 21 फेब्रुवारी 2026 रोजी फाल्गुन विनायक चतुर्थी आहे। मंडळी, संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो। परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे। शक्य असेल तर आवर्जून गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे। तसेच आपापले कुळधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी करावेत। अनेकदा मनात इच्छा असूनही व्रतपूजन करता येते असे नाही। अशा वेळेस गणपती बाप्पाला 1 दुर्वांची जोडी अवश्य अर्पण करावी। या दिवशी 21 दुर्वांची जोडी अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतात, सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात। दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्यही लाभत नाही। शिवाय गणपती बाप्पाला प्रिय असलेली जास्वंदीची फुले अवश्य वाहावीत। असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभाशीर्वाद देतो असे म्हटले जाते।